या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड देण्यासाठी आदरणीय माजी तंटमुक्ती अध्यक्ष मनोहर डायरे साहेबांना की साहेब ट्रॉफी देण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जावं. अविनाश मिनमिने याला आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी या ठिकाणी देणार आहोत. माजी तंटमुक्ती अध्यक्ष भावी सदस्य ग्रामपंचायत पिंपलोलीचे मनोहरजी डायरे यांच्या शुभ हस्ते ही स्पेशल ट्रॉफी. कॉंग्रॅच्युलेशन टीम आगरी सेना बडवल आणि अभिनंदन अविनाश मिनमिने. चला आता दोन संघामध्ये सामना रंगणार. एका बाजूला मोहन धस साहेबांनी पुरस्कृत केलेला शिवशंभो चांदई जो संघ बॅटिंग करेल आणि फिल्डिंग असेल. स्वप्नील शेठ कांबरी पुरस्कृत आदिरा 11 मार्केवाडी या संघाचे. आणि जशी मॅचला होईल सुरुवात पहिल्या सत्रामध्ये आवाज तुम्ही ऐकणार आहात. व्हॉइस ऑफ कर्जत. कर्जत पासून सुरू केलेला प्रवास सुप्रीमो ट्रॉफी पर्यंत पोहोचला. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, सुप्रीमो चषक आणि अशा कित्येक स्पर्धा रायगड, ठाणा, पालघर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कर्जतचा आवाज. अर्थात समीर सोमने सरांना या सर आपण कॉम्बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. विनंती आहे सर्व टीमला प्रतिषटक 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये उरकायला हवेत. 4 षटकासाठी 20 मिनिटाचा कालावधी जर का तुम्ही पाळला आणि त्यावर जर का टाइम गेला तर पंचांच्या निर्णयानुसार लास्ट ओव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. या गोष्टीची नोंद घ्या. चला मॅच चालू करा पंच. हार्ड लक खरं तर जानमन बुतिवली संघाची. फार जिकरीने हा संघ लढला. 40 धावा देखील जवळपास जणू काही त्यांनी डिफेन्स केल्या होत्या पण थोड्या एका चेंडूने खरं तर सामना त्यांच्या हातातून निसटला. जानमन बुतिवली संघाचं खरं तर मनापासून कौतुक आणि मनापासून धन्यवाद. हॅलो थँक्यू. पहिल्याच बॉलवरती जोरदार अपील. थँक्स टू अजय डायरे सर अँड थँक्स टू मिनमिने. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. माजी पंचायत समिती सदस्य चषक 2025 मध्ये उद्या अर्थात 4 तारखेला आदरणीय सुनीलजी घोडविंदे साहेब ज्यांच्या कार्याला संबोधित करणारी स्पर्धा तुम्ही अनुभवताय त्यांचा वाढदिवस आहे आणि आजपासूनच हळूहळू पाहुण्यांची गर्दी या मुख्य मंचावरती यायला मात्र सुरुवात झाली. नामदेवचा हा दुसरा चेंडू. जोरदार अपील पाहायला मिळाली परंतु नाबाद घोषित केले ते पंचांनी. पहिल्या 2 चेंडूंवरती अवाक करून ठेवलंय ते फलंदाजाला. कदाचित आता दोन्ही पंच इथे डिस्कशन करतील. श्री खांबया प्रसन्न अधिरा 11 मार्केवाडी आणि त्यांच्या विरोधात शिवशंभो चांदई जो मोहन धस साहेबांनी मात्र पुरस्कृत केलेला हा संघ आहे. जोरदार लढाई पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिली. त्या सामन्यामध्ये विजयी झाला, रोमहर्षक विजय प्रस्थापित केला तो आगरी सेना भडवल संघाने. पाहूया आता पंच इथे निर्णय काय देतात आपला. नॉट आउट. चांगला निर्णय. पहिल्या 2 बॉलवरती चांगला वेग पाहायला मिळाला तो नामदेव मार्केचा. राईट आर्म जेव्हा तुम्ही राऊंड द विकेटने लेफ्टी बॅटरसाठी जेव्हा गोलंदाजी करता आणि तुमचा फॉलो थ्रू जर का अंपायर्सला कट करत असेल त्याच्या विजनला कट करत असेल तर थोडं डिफिकल्ट काम आहे पंचांसाठी. हो हो लॉंग ऑनच्या दिशेने बॉल पाठवलाय सीमारेषा पार. पहिला षटकार शिवशंभो चांदई टीमसाठी.
षटकार बाकफुटला जाऊन कट केलाय. आता स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय सीमा रेषा पार. दर्जेदार चौकार. हे दोन मोठे फटके पाहायला मिळाले. एक षटकार आला आणि त्यानंतर मात्र चौकार पाहायला मिळाला. समीर सर, चांदई संघाचे पॅकर मोहन दास साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. मोहन दास साहेब, आपण सन्मानाने या स्टेजवरती यावं. माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये चांदई संघाचे पुरस्कर्ते मोहन दास साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 12. लोअर फुल टॉस बॉल स्वीप केलाय. ग्रेट शॉट, हॉट शॉट ऑफ द नाईट. बॉल सीमा रेषा पार. राजगोरेचा थडाका. षटकार. शिवशंभो चांदई संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय मोहनजी दस साहेबांचे इथे आगमन झाले आणि त्यांच्या समवेत रघुनाथजी कोळंबे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं करूया स्वागत. त्यांचं स्वागत केलंय त्यांच्याच फलंदाजानं. राजगोरेच्या बॅटमधून आणखी एक कलात्मक कव्हरच्या दिशेने चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. नामदेव मार्केने पहिल्या 2 बॉलवरती भल्या मोठ्या 2 अपील केल्या. त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही, परंतु 4 बॉलमध्ये नंतरच्या यश मिळालं ते राजगोरेला. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 चौकार 2 षटकार टोटल झाल्यात त्या मात्र 22. कर्जत टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही स्पर्धा लाईव्ह पाहतात. जानमान भुतिवली संघ पुन्हा एकदा या क्रीडांगणावरती पराभूत झाला. त्यांना पराभवाचा धक्का सोसावा लागला. लक फॅक्टर कधी कधी आपण म्हणतो ना की बाप्पाच्या दर्शनाला जावं नाही तर आई एकविरेच्या दर्शनाला जावं. आणि कदाचित जानमान भुतिवली टीमसाठी ती वेळ आलेली आहे. त्याने वाट पाहू नये. उद्या रविवारी मस्तपैकी आई एकविराचं दर्शन घ्यावं. कारण जेव्हा आपल्या बाजूने काही गोष्टी घडत नाहीत हे गरजेचं आहे. परमेश्वराचे आशीर्वाद देखील आपल्या समेत असायलाच पाहिजे. हा खेळ जरी मैदानातला किती कष्टाचा असला ना, भले आपण किती वल्गना करू दे, नाही कष्ट करायचे, मेहनत करायचे, सर्व काय करायचे, अरे परंतु पदरात ते यश परमेश्वरांनी द्यायला हवं की नाही. कष्ट केल्यानंतर तर देणारच आहे, परंतु त्याची साथ तर असायला हवी. काहीतरी कुठेतरी माइंडसेट गमावला आहे. मी लास्ट इयरचा जो शेवटचा सीझन चालू होता तेव्हापासून भुतिवली संघाला पाहतोय कुठेतरी काहीतरी गमावलंय, कुठेतरी काहीतरी राहिलंय. धावा झाल्यात त्या 22. हा लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेचलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. पहिला धक्का. पहिल्या 2 चेंडूंवरती एकही धाव नाहीये. नंतर ज्या धावा आल्यात त्या टोटल झाल्यात 20. आणि आता पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले. बाद होतोय शिवशंभो चांदई संघाचा फलंदाज. पहिला धक्का चांदई संघाला. हो, राईज झाला चेंडू. विशालचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकाशी उसळी घेणारा हा चेंडू होता. खरं तर श्री खांबया प्रसन्न अधिरा 11 संघाचे पुरस्कर्ते स्वप्नील शेठ कांबरी ज्यांनी छान अशा जर्सीज पुरस्कृत केल्यात व्हाईट कलरमध्ये, त्यांचंही स्वागत.
पुन्हा फटका इथे फसलाय. मिड ऑफचा प्लेअर जज करतोय. सेकंड विकेट डाऊन. दोन मोठे धक्के दिलेत तर विशालने चांदई संघाला. हजारे दादांचं या ठिकाणी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. राहुल हजारे दादा या स्पर्धेतून रजा घेत असताना दादांचं मनपूर्वक धन्यवाद. हे खरोखरच सुनीलजी घोडविंदे साहेब यांचा जो परिचय आणि गेले कित्येक वर्ष त्यांनी या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपली एक ओळख तयार केलेली आहे आणि प्रत्येक माणसाला जपण्याचं काम मग तो कोणत्याही स्तरावरचा असू दे. मगाशी मी पाहिलं की आमचे आदिवासी बांधव म्हणजे माजी सरपंच माजी सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी चांगला संपर्क आहे. तुम्ही म्हणाल तर रायगड जिल्ह्याचे माजी अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील यांच्याशी संबंध आहे. आमदारांशी संबंध आहे. म्हणजे सगळीकडे सुनीलजी घोडविंदे साहेब तुम्हाला ॲक्टिव्ह पाहायला मिळतात. सामान्यांचं असामान्य असं नेतृत्व त्यांना मानलं जातं आणि माजी पंचायत समिती सदस्य ही चषक ही स्पर्धा जी आहे ती त्यांच्या कार्याला संबोधित करणारी स्पर्धा आहे. फलंदाज बाद झालाय. 2 धक्के दिलेत विशालने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. थोडा वेग आहे विशालकडे. प्रत्येक विकेटला मार्केवाडी संघाच्या विशालला ओके 100 रुपयांचं कॅश प्राइज प्रत्येक विकेटला. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव टाकले ते विशालने. हो ड्राईव्ह केलाय. चांगला प्रयत्न होता मिड ऑफला. पहिली धाव या षटकातील. चांगला प्रयत्न होता मिड ऑफला परंतु एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा होत्या त्या 20. आत्ता धावा झाल्यात त्या 21 आणि आमचे मान्यवर प्रकाशजी आहिर यांच्या वतीने 200 रुपयांचं कॅश प्राइज आलं. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज होतं. विशालसाठी प्रकाशजी आहिर साहेबांकडून पारितोषिक आलं. आणखी विकेट घेतल्या तर प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. असे पाठीराखे असायला हवे. पटकावल्यानंतर पारितोषिक लगेच. 21 धावा. चांगला प्रयत्न होता मिड ऑफला. बाकफुटला जाऊन दिशा दिले. राजगोरे थांबायला तयार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय स्वीपर कव्हरला. आणखी एक दर्जेदार चौकार राजच्या बाटून चांदई संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25-25. नामदेवजी बारके 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 25. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या त्या 20. त्यानंतर विशालने 2 विकेट घेतल्या. महत्त्वाचे फलंदाज बाद केले परंतु शेवटच्या बॉलवरती राजला स्ट्राईक मिळाली. त्याने एक चांगला चौकार खेचला. उद्या अर्थात 4 तारखेला आदरणीय सुनीलजी घोडविंदे साहेबांचा वाढदिवस आहे. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढायला सुरुवात झाली. IPLचा थरार चालू आहे. लगीन सराईला देखील सुरुवात झाली आहे. मे महिन्यामध्ये आपण आहोत. एप्रिलमध्ये एवढी प्रचंड गरमी होती परंतु मे महिन्यामध्ये असं म्हणतायत सगळेजण की एवढी गरमी नसेल. खरोखरच चांगली गोष्ट आहे. गरमी नसावीच. तसं तर हे क्रीडांगण उल्हास नदीच्या बाजूला भाकरीचा पाड्याचं हे सुंदर असं क्रीडांगण उपयुक्त म्हणजे क्रिकेटरसाठी जे काही असायला हवं ते या क्रीडांगणावरती नक्कीच आहे. खेळपट्टी चांगली आहे. आउटफील्ड चांगली आहे. बॉल ट्रॅव्हल चांगला होतो आहे आणि याच क्रीडांगणावरती संपन्न होत असणारी ही स्पर्धा. नामदेवचा लोअर फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह केला होता बॉलला. एक धाव. राजला स्ट्राईक आणण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगलने मात्र धाव फलक जाऊन पोहोचलाय चांदई संघाचं. शिवशंभो चांदई संघाचं 26 वर. 1 मेला या स्पर्धेची सुरुवात झाली अजय डायरे सर आणि 1 मे सगळ्यांना ठाऊक आहे महाराष्ट्र दिन. 106 हुतात्मे आपण पाहिले. त्यानंतर त्यांनी बलिदान दिलं. त्यानंतर हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह तयार झाला. संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह तयार झाला. या वाक्याला खूप महत्त्व आहे आणि त्याच 1 मेला या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि या स्पर्धेची शेवटची रात्र असेल आदरणीय सुनीलजी घोडविंदे साहेबांचा वाढदिवस. खोलात टाकला होता चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला प्रवीण. गुडघे वाकून अडवण्याचा त्याचा प्रयत्न होता. सिंगलने पुन्हा एकदा धाव फलक थोडं वधारतंय.
धावसंख्या 27-27. पहिल्या ओव्हरमध्ये नामदेव मार्केटचा एक चांगला खरपूस समाचार घेतला होता. तो राज गोरेने 2 षटकार 2 चौकार मारले होते. हे या गोष्टी होतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक, दुसरंही आणि शेवटचं षटक टाकणं म्हणजे जिकरीचं काम आहे. जोरदार अपील पंचांकडे, परंतु इथे नाबाद घोषित केल्या पंचांनी. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव. मागच्या 3ही चेंडूंवरती फक्त सिंगल दिल्यात नामदेवने. नामदेवला ठाऊक आहे जेवढ्या धावा कमी येतील, टार्गेट जेवढा कमी सेट होईल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. सिंगलने धाव फलक 28-28. पहा पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या, त्यानंतर तिसरं षटक चालू आहे, धावा आहेत 28. विशालने चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकात खराब चेंडू, दिशा दिले राज गोरेने, बॉल पाठवला फाईन लेगला, थेट खाऊ गल्लीमध्ये, चौकार, 4 धावा. हा नामदेव मार्केच्या आता विकेट घेतली तर प्रकाश आहिर यांच्या वतीने 100 रुपयांचं कॅश प्राइज. नामदेव साडी उलटा मारण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये अयशस्वी राहिलाय तो. मात्र राज एकटा खेळतो. एक पात्री नाटक शिवशंभो चांदई संघाकडून राज गोरेचं मात्र चालू आहे. धावसंख्या ती आत्तापर्यंत 32. 2 विकेट गेल्या चांदई संघाच्या. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम श्री 11 गुंडगे आणि स्वर्गीय आर्यन स्मृती दामोदर संघ कर्णधार रिपोर्टिंग करा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 32 धावा, 2 विकेट गेल्यात. नामदेव कंट्रोल केले या ओव्हरमध्ये. नामदेवने उंच तर गेलाय, लांबी गाठले का, फिल्डर आहे, जज करतोय. राजगोरेची विकेट, महत्वाची विकेट संपादित केले ती शेवटच्या बॉल वरती. नामदेव मार्केने 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शिवशंभो चांदई संघाची धावसंख्या, मोहनदास पुरस्कृत साहेब संघ खेळतोय सध्या मैदानावरती. धावसंख्या ती 32. सो ऐन तारुण्यात त्याला क्रिकेटही आवडतं, त्याला क्रिकेटही खेळायला आवडतं. काही ना नाही आवडत, कारण मी बरेचसे असे बघितलेले आहेत की जे क्रिकेट खेळलं नाही जास्त, परंतु त्यांनी समालोचन खूप चांगलं केलं. कधी कधी शिक्षण किंवा घराचा जबाबदारी असते, त्या कारणास्तव ते क्रिकेटपासून दूर जातात. मग त्यांना वेळ मिळत नाही, मग ते समालोचनाकडे वळतात. काही क्रिकेटर असे आहेत की ते क्रिकेटर अगोदर खेळतात त्यानंतर समालोचक होतात, असे बरेच जण पाहिलेले आहेत. परंतु खऱ्या समालोचकाचा उगम कुठून होत असेल तर गुणसंख्या लेखनामधून होतं. ज्याला स्कोररची आवड तो समालोचक बनतोच पुढे, फक्त त्याच्याकडे थोडे बोल असायलाच हवेत. असे येत आहेत समालोचक, ही खूपच चांगली गोष्ट आहे. मागच्या 10 वर्षांच्या मागे जर का आम्ही गेलो तर ज्या मोठमोठ्या स्पर्धा आपल्या कर्जत तालुक्यात व्हायच्या फार कमी व्हायच्या, फारच कमी व्हायच्या. आणि त्यातून मग हे सगळे संधी मिळायची. मग हळूहळू पुढे प्रवास. मगासपासून अजय 2-3दा म्हटला की कर्जतपासून सुप्रीमो, कर्जतपासून सुप्रीमो. मलाच ते थोडं ऑफवर्ड वाटायला लागलं. माझा असा विचार होता की अजयला जाऊन सांगावं, नको बोलूस, नको टेन्शन घेऊ, कारण या सगळ्यांनी जी मेहनत घेतलेली हा तो माझा विजय नव्हता. अनेकांनी एवढ्यांनी मला फोन केले जेव्हा सुप्रीमोच्या बॅनरवरती माझा फोटो आला. एवढे सगळेजण, मला असं वाटलं की समीर सोमने नाही सुप्रीमोला बसला, असं वाटलं कर्जत तालुकाच बसलाय कॉमेंट्रीला. हे यश आहे कर्जत तालुक्याचं देखील, ते एकट्या माझ्याचं यश नाही आहे. शॉर्ट पिच बॉल मागे मारण्याचा प्रयत्न होता, थोडी खराब कामगिरी. बायकरमॅन या संघाचा सिंगल रन. फिल्डिंगमध्ये थोडेफार कर्जतकरांना देखील आणखी काही गोष्टी कराव्या लागतील. आता सगळे यंग्स प्लेयर येत आहेत, चांगली कामगिरी करत आहेत. एकरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोचलं आहे 33वरती 33. कर्जत पंचायत समिती माजी सदस्य या नावाने स्पर्धा मात्र सध्या चालू आहे. आदरणीय सुनीलजी गोडविंदे साहेब त्यांच्या साथीला आहेत.
समाजसेवक संजयजी कराळे, सुभाषजी सोनावले, सागरजी काळन, सूरजजी गोडविंदे आणि सुधीरजी कहारे. संतोष वैखरे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होते. साहेब आपलं स्वागत. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध हा फटका होता. 2 धावा घेण्याची मुभा आहे. राज गोरेची विकेट गेल्यानंतर आता थोडं कमबॅक करावं लागणार आहे चांदई संघाला. ऋतिक आणि दिनेश सध्या मैदानात खेळतोय. धावा संख्या 35 धावा दोन्ही बाजूनं. खरं तर विचार केला तर या क्रीडांगणावरती काही मंडळी अशी उपस्थित आहे, मोबाईलवरती IPLचाही सामना पाहतायत आणि क्रीडांगणावरचा या ग्रामीणचा आपले जे संघ खेळत आहेत त्यांचाही सामना पाहतायत. कारण उद्या सुट्टीचा दिवस आहे, रविवारचा आनंदाचा दिवस आहे. हो, बाउन्स पाहायला मिळाला. चांगला चेंडू. गोलंदाजी करतोय लकी मार्के, नामदेव मार्केचा सुपुत्र. बाप तसा बेटा तशीच गोलंदाजी. टिचून मारा पाहतोय. डॉट बॉल टाकलाय. निर्धाव चेंडू. यंग टॅलेंट ऑफ मार्केवाडी सध्या मैदानात. बाप बेट्याची जोडी. पुढे ठेवला होता बॉल. जास्त काही मोठा फटका खेळता आलेला नाहीये. मिड विकेटला बॉल चाललाय. लांब लचक परिसीमा आहे तिथे. सिंगल रन कंट्रोल करायचे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये जेवढ्या धावा तुम्ही कमी देता तेवढा उपयुक्त गोलंदाज मानला जातो. आणि या ओव्हरमध्ये लकी नामदेव मार्केने आतापर्यंत धावा दिल्या त्या अवघ्या 4. चेंडू फेकले गेलेत ते 4. नावात लकी आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती उतरायचं असेल तर नुसतं लकी असून चालत नाही, नशीबवान असून चालत नाही. मगाशी मी नशिबाचा उल्लेख केला बुतिवली संघाच्या बाबतीत, परंतु तेवढा खेळही चांगला असायला हवा. 36 धावा 36. चौथं षटक. धावफल हो, समोर मारण्याचा प्रयत्न होता. लकीने थोडी मिसफील्ड केले. दबाव तर नक्कीच असेल. या वयामध्ये आम्ही स्टंपच्या मागे मात्र चेंडू आणण्यासाठी असायचो. त्याच वयामध्ये आता खेळाडूंना संधी मिळते लाख लाख मोलाच्या स्पर्धा खेळण्याची. याचा विचारही कोणी केला नसेल. एक धाव. धावसंख्या 37. 5 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा दिल्यात लकीने. आक्रमण करेल का चांदई संघ? प्रयत्न करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल एक्स्ट्रा. चांगला प्रयत्न. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडा जास्त बाहेर निघाला बॉल. अतिरिक्त धाव. 37 धावा 38 धावा धावफलकावर. मागच्या मॅच मध्ये 40 साठी संघर्ष आपण पाहिला होता. ओ हो, परंतु लाईन खराब आहे. व्हाईट प्लस व्हाईटची एक धाव मात्र इथे जोडली जाईल चांदई संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या ते 39. फलंदाज बाद. चेंडूंमध्ये फक्त 5च धावा दिल्या होत्या. खरं तर आजकाल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजांना सपाटून मार मिळतो. म्हणजे पहिले असं असायचं की 6 बॉलमध्ये 6 धावा, 6 बॉलमध्ये 8 खूप आहेत. परंतु आता असं झालंय 6 बॉल दा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चांगली गोलंदाजी केली. कारण आता तो स्टँडर्ड वाढला आता. कारण जसे जसे चेंडू आलेत व्हेरी फर्स्ट बॉलवरती षटकार जातात, मोठमोठे आक्रमण केले जातात. लास्ट बॉल लकी समोर रायटी बॅटर असेल. 7 धावा दिल्यात आत्तापर्यंत या षटकामध्ये लकीने. हो, बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय मागे. शॉर्ट थर्डमॅनला शेवटचा चेंडू टाकला इथे. निर्धाव. लकी नामदेव मार्केने कमाल केले. या षटकात फक्त धावा त्याने दिल्यात 7. आपल्याच बाबाच्या अर्थातच नामदेव मार्केंच्या पावलावरती पाऊल ठेवत या चांगल्या क्रिकेटच्या पाऊल खुणा उठवल्यात या स्पर्धेमध्ये लकी मार्केने. चला, श्री 11 गुंडगे संघ आणि त्याचबरोबर स्वर्गीय आर्यन स्मृती 11 धामोते संघाचे कर्णधार. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टनला टॉस साठी यायचंच आहे. जर का तुम्ही उशीर केला तर मात्र आयोजकांना इथून मात्र षटकांचा विचार आता करावा लागेल. श्री 11 गुंडगे आणि त्याचबरोबर स्वर्गीय आर्यन स्मृती 11 धामोते आपण या ठिकाणी यावं. आणि या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय गुरु शिंगे साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. साहेब आपण स्टेजवरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. चांदई संघाचा स्टार्ट पहा तुम्ही. 20 धावांनी झाला होता. 20 पहिल्याच ओव्हरमध्ये
राज गोरेने 20 धाबा कुठल्या होत्या. 2 षटकार आणि 2 चौकार मारले होते. त्यानंतर विशालचं षटक पाहायला मिळालं. ज्या विशालच्या षटकामध्ये 2 महत्त्वाच्या विकेट आल्या. पुन्हा नामदेव आला. नामदेवने चांगली गोलंदाजी केली आणि नामदेवच्याच पावलांवरती पाऊल त्याच्या सुपुत्राने देखील टाकलं. म्हणजे सुपुत्राने लकी मार्केने देखील टाकले. त्याने फक्त 7च धाबा दिल्या. धाबा झाल्यात आतापर्यंत 39. लास्ट ओव्हर बाकी आहे. पाहूया कितपत आक्रमण होतं. टार्गेट कितपत सेट केले जाणार. 50च्या आतमध्ये की मात्र 50 पार गोलंदाजीसाठी आलाय. शेवटच्या षटकात श्री खांबया प्रसन्न धीरा 11 टीम कडून यश. ऑफस्टंपच्या बाहेर बराच बाहेर हा चेंडू होता. पंच इशारा करतात व्हाईट बॉल. ही लाईन चांगली आहे खरं तर. आजकाल याच लाईनचा उपयोग वापर जास्त प्रमाणात करण्यात येतो. KTC या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही स्पर्धा पाहताय. बैलगाडा शर्यत असू दे, क्रिकेटच्या स्पर्धा असू दे, वाढदिवसाचा समारंभ असू दे, हळदीचा समारंभ असू दे, लग्नाचा कार्यक्रम असू दे, सर्व ठिकाणी KTC आहे. आणि इथे फलंदाज प्लेड ऑन बाद झालाय. मात्र यशने विकेट घेतले आणि यशच्या विकेटसाठी प्रकाश आहिर यांच्या वतीने 100 रुपयांचं कॅश प्राइज. धावसंख्या ती 40 वरती 6 विकेट गेल्यात. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये किमान 10 धावा. 50चं टार्गेट. या क्रीडांगणाची परिसीमा पाहता भरपूर मोठं आहे आणि तुमच्या चांदई संघाकडे बॉलिंग अटॅकही चांगला आहे. 40 धावा. यश शेवटचा षटक समोर मारलाय. लॉंग ऑनच्या पलीकडे बॉल चाललाय. सीमारेषा पार आल्या आल्या आक्रमण केलंय. फलंदाज आकाशच्या बॅट मधून तारे चमकवणारा षटकार. उल्लेख झाला आणि इकडे चांदण्याच उगवल्या त्या DJ मास्टर कडून. षटकार आलाय. पुन्हा प्रयत्न तोच होता. गॅप मध्ये अस्ट्रोके बाउन्स घेतला जातोय आणि तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा पोहोचेल तत्पूर्वी 2 धावा. या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय शिवशंभो चांदई संघाचं 48 वरती. 2 युवा नेतृत्व असंच म्हणावं लागेल. एका बाजूने स्वप्नील शेठ कांबरी आणि दुसऱ्या बाजूने मोहनजी दस साहेब. म्हणजे दोघांच्या बाबतीत असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. या दोघांना एक गाणं सूट होईल. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. जे काही करायचं आयुष्यात ते आत्ताच करायचं. बिंदासपणे जगायचं. दोन्ही तसेच आहेत आणि दोन्ही मान्यवरांनी मात्र 2 मोठे संघ इथे पुरस्कृत केले. चांदई आणि मार्केवाडी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. बॉल चाललाय तो मिड विकेटला. एकच धाव. आकाशने चांगली बॅटिंग केली. स्ट्रायकिंग एंडला त्याला आणायचे. कदाचित दुसरी धाव देखील पूर्ण होईल आणि आता इथे 2 धावा झाल्यात. या धावा रोखाव्या लागतील मार्केवाडी संघ कारण 40 साठी ते संघर्ष झालाय. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचला. अर्धशतक. 50 धावा धावफलकावरती शिवशंभो चांदई संघाच्या. काही चेंडू शिल्लक आहेत. 50 धावा. आकाश आला शेवटच्या षटकात आणि त्याने चांगली बॅटिंग केली शिवशंभो चांदई टीमसाठी. लेफ्टी बॅटर आक्रमक असतात आणि त्याची आक्रमकता त्याने सिद्ध केले. हो एका हाताने झेल मात्र ते घेतला क्षेत्ररक्षक लकी मार्केचा. हा कमालीचा झेल पाहायला मिळाला. शॉर्ट थर्डमॅनला आकर्षक झेल लकी मार्केचा. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत होता तो मात्र गोलंदाज यश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. आकाशने बॅटची हलकीशी कडा आणि ते एका हाताने झेल घेतला तो लकी नामदेव मार्केने. कमालीचा झेल.
ते प्रकाशजी आयर साहेबांकडून आणखी एक 100 रुपयांचं कॅश प्राइज यशसाठी. म्हणजे 2 विशालने 2 विकेट घेतल्या त्याच्यासाठी 200 आणि यशने 2 विकेट घेतल्या आतापर्यंत त्याच्यासाठी देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज. हा नामदेव मार्केसाठी देखील 100 रुपयांचं कॅश प्राइज. आणखी एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. स्वतः विकेट किपर नामदेव मार्के येऊन फलंदाजाला इथे मात्र धावचित करतोय. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 10च्या सरासरीने शिवशंभो चांदई संघाची धावसंख्या झाली ती 50. 51 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. श्री खांबया प्रसन्न अधिरा 11 मार्केवाडी संघाच्या विरोधात शिवशंभो चांदई संघाच्या वतीने 5 ओव्हर 51चं लक्ष, 51 धावसंख्येचं टार्गेट. या श्री 11 गुंडगे संघाचे कर्णधार आता आपण नाणेफेकीसाठी या. कॅप्टन उशीर आपण करू नका. आमच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचतायत. स्वर्गीय आर्यन स्मृती 11 धामोते संघाचा कॅप्टन कल्पेश इथे पोहोचलाय. गुंडगे संघाचा कर्णधार आपण लवकर टॉस साठी उपस्थित राहा. चला श्री 11 गुंडग्याचे कर्णधार आपण इथे उपस्थित आहात का? लवकर या. स्वर्गीय आर्यन स्मृती 11 कल्पेश आपण आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. लवकर या. यस चला गुंडगे टीमचे कर्णधार उशीर करू नका. टॉस साठी लवकर या. टॉस वेळेवरती होणं फार महत्वाचं कारण तुमच्या पुढील गेम प्लॅनला खरं तर थोडा अवधी तुम्हालाही मिळतो आणि आम्हालाही ते थोडं सोयीस्कर पडतं. तर गुंडगे टीम कर्णधार लवकर आपण टॉस साठी या. 51 धावांचं लक्ष इथे सेट झालंय. टीम सांधईच्या विरोधात मोहनजी धस साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि मी विनंती करेल संजयजी कराळे साहेब आपण मोहनजी धस साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा. कॅमेरामॅन कॅमेरा आपण टर्न करा. सांधई संघाचे संघ मालक पुरस्कर्ते मोहनजी धस साहेबांचा सन्मान या मुख्य मंचकावरती इथे केला जाईल. मोहनजी धस साहेब खरं तर आकर्षक पर्सनॅलिटी आणि उद्योग क्षेत्रामध्ये देखील फार मोठं नाव आहे मोहनजी धस साहेब आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजयजी कराळे यांच्या शुभाशय आम्ही करत असताना कॅमेरामॅन ही क्षणचित्र टिपत असताना मोहनजी धस साहेबांचं मनपूर्वक स्वागत आणि त्याचबरोबर सांधई गावचे आदरणीय शाखा प्रमुख आदरणीय रघुनाथजी कोळंबे साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. रघुनाथजी कोळंबे साहेब आपणही यावं. आपलं देखील सन्मान, आपलं देखील सहर्ष स्वागत. चला ऑनगोईंग मॅच इथे सुरू होईल. फलंदाज चेंडू चेकिंगसाठी विशाल आपण लवकर यावं. 51 धावांचं टार्गेट इथे सेट झालेलं आहे. रघुनाथजी कोळंबे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. आदरणीय सामाजिक कार्यकर्ते स्पर्धेचे आयोजक संजयजी कराळे साहेबांच्या शुभ हस्ते रघुनाथजी कराळे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यानंतर गुरु शिंगे साहेबांचं देखील स्वागत. गुरु शिंगे साहेब आपला देखील सन्मान आम्ही या स्वागत कक्षामध्ये करीत आहोत. जबरदस्त लढाई होईल. दोन संघामधील हे तुंबळ युद्ध तुम्ही बघू शकाल जिथे श्री खांबाया प्रसन्न अधिरा 11 मार्केवाडी हा संघ, स्वप्नील शेठ कांबरी या संघ मालकांचा हा संघ इथे चेसिंगसाठी उतरेल. पण स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल रघुनाथजी कोळंबे साहेब राजकीय क्षेत्रातील फार मोठं नाव सांधईचं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. गुरु शिंगे साहेबांचं देखील स्वागत. साहेब आपणही यावं. मॅच इथे सुरू होतीये आणि जाऊया मैदानाच्या आत जिथे मात्र आमचे ऑफिशियल अजित निकम सर बदलापूरवरून त्याचबरोबर कल्याणवरून बाळ माने सर आणि त्याबरोबर विशाल नाईक सर देखील या ठिकाणी चांगली कामगिरी करत असताना आमच्या पंचांचं देखील तेवढंच कौतुक आणि गुरु शिंगे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या आयोजकांना आदरणीय संजयजी कराळे साहेबांना तुम्ही मुख्य स्क्रीनवरती बघू शकाल. खरं तर येणाऱ्या काळामध्ये ॲडव्होकेट संजयजी कराळे साहेब अशी त्यांची एक नवी ओळख, कारण शिक्षण क्षेत्र, राजकीय क्षेत्र आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्र सर्व क्षेत्राला खरं तर योगदान देणारे आमचे संजयजी कराळे यांचं मनापासून कौतुक.
तर या स्पर्धेसाठी चांदईवरून आदरणीय कैलास कोळंबे दादा यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. टीम चांदई आणि टीम मार्केवाडीला कैलास कोळंबे दादांच्या शुभेच्छा. जाऊया ऑन गोईंग मॅच. 51चं टार्गेट. मोठी लढाई येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती तेच तर्रार. आतिश कोळंबेचा पहिला बॉल. पहिलाच बॉल समालोचन कक्षाच्या वरून पाठवलाय चेंडू. तोडफोड. गाडी तोडणारा गाडी फोडणारा फलंदाज संदीप मार्केचा हा षटकार. येस. या ठिकाणी संजयजी काळे दादा आपण या ठिकाणी करावा. मॅच सुरू झालेली आणि पहिला मोठा षटकार होता आतिश कोळंबेच्या विरोधात. यावेळेस मिडॉनला चेंडू हातात आला नाही. मिसफील्ड झाली. धडपडतोय चेंडू पकडण्यासाठी, तडफडतोय आणि एक विकेट येता राहिली टीम श्री खांबाया प्रसन्न आदिरा 11 मार्केवाडीची. यस कॅमेरामॅन, कॅमेरा जस्ट टर्न करा फक्त. हिरामनजी लोभी यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. धन्यवाद हिरामनजी लोभी दादा, आपलं मनपूर्वक स्वागत. समोर खेळलेत खेळाडू आहेत. ऋतिक कोळंबे शरीराचा वापर. सिंगल इथून मिळेल. ही लढाई तुम्हाला शेवटपर्यंत अशी कट टू कट फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल. कारण फिल्डिंग करतोय मोहनजी दस साहेबांचा शिवशंभो चांदई, तर बॅटिंग करतो स्वप्नील शेठ कांबरी यांचा श्री खांबाया प्रसन्न आदिरा 11 मार्केवाडी. अतिशय हा चेंडू वेग चांगला आहे. चौथा चेंडू डॉट आला. 4 बॉलमध्ये स्कोर आहे तो 7 धावा. 51 चेस करायच्या. प्रति षटकामध्ये 10 धावा इथून राखाव्या लागणार आहेत. ते मात्र श्री खांबाया प्रसन्न आदिरा 11 मार्केवाडीला तेज तर्रार आतिश कोळंबेच्या गोलंदाजीला फेस करणं हे पहिल्या षटकामध्ये चॅलेंजिंग. आणि विकेट गोज डाऊन. विशालला इथून परतावा लागेल. फलंदाज बाद. विकेट आली. मोठी विकेट आहे. विशाल यावर्षी इन फॉर्म बॅटर आहे आणि त्याची विकेट टीम शिवशंभो चांदईसाठी अत्यंत मोलाची, अत्यंत महत्वाची विकेट. आणि आतिश कोळंबेने इथून हा झटका दिलाय टीम श्री खांबाया प्रसन्न आदिरा 11 मार्केवाडी टीमला. या 2 संघामधील हा सामना खरं तर प्रेक्षकांमध्ये या मॅचची चर्चा भरपूर आहे की चांदई संघ या मैदानावरती इथून मार्केवाडी सारख्या संघाला इथून पराभवाचा धक्का देणार का. कारण मार्केवाडी संघ जोपर्यंत संदीप आहे तोपर्यंत एका चांगल्या चेसिंगसाठी त्यांची बाजू थोडी स्ट्रॉंग आहे. आणि प्रत्येक विकेटसाठी शिवशंभो चांदई संघाचे पॅकर मोहन दस साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघायचं आता किती विकेट इथून कमावणार गोलंदाज. कारण 51चं टार्गेट घेऊन 5 चेंडूमध्ये मार्केवाडीचा स्कोर आहे. धावस फलकावरती धावा 7. तडाखेबंद सुरुवात षटकाराने सुरुवात झाली होती. मग त्यानंतरच्या 4 बॉलवरती पुनरागमन किती भारी राहिलं आतिश कोळंबेचं. अवघी 1 धाव त्याने मागच्या 4 बॉलमध्ये खर्च केलेली आहे. आणि आता मार्केवाडीचा बायकर मॅन जीवन भगत मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल. अंतिम बॉल समालोचन कक्षामध्ये. दुसरा षटकार. आधी गाडी तोडली होती, आता पुन्हा दुसरी गाडी फोडली या षटकाराने. ज्यांनी समालोचन कक्षाच्या मागे गाड्या पार केल्यात ना त्यांनी आपल्या गाड्यांची काळजी घ्या. कारण मार्केवाडीचे हे फलंदाज जे काही हातोडा शॉट खेळत आहेत ना, 2 गाड्या आतापर्यंत फोडल्या म्हणजे थोडासा क्रॅश आलेला आहे. त्यामुळे मोठा क्रॅश येऊ शकतो. आणि आदरणीय राजन विरळे साहेबांचं आगमन या ठिकाणी मुख्य मंचावरती आपण बघू शकाल. कॅमेरामॅन ओव्हर संपली की आपण स्टेजवर बसलेल्या पाहुण्यांकडे देखील एकदा कॅमेरा झूम करा, जिथे आपल्या सर्व पाहुण्यांना स्क्रीनवरती दाखवता येईल. राजनजी विरळे साहेब अत्यंत शांत
स्वभावाचे आणि त्याचबरोबर मन मिळवू स्वभावाचे सुनीलजी घोडविंदर साहेब, संजयजी कराळे साहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी मित्र राजनजी विर्ले साहेबांचं मनपूर्वक स्वागत. विर्ले साहेब आले आणि षटकारांना सुरुवात झाली, कारण व्यक्तिमत्व इतकं भारत असतंय की फलंदाजांची देखील तोडफोड बॅटिंग इथं सुरू झाली आणि स्कोर पोहोचला पहिल्या ओव्हरमध्ये धावा 13. येणारे चेंडू 24, जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या मात्र 38. वाह, खतरनाक शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, मिड विकेटला बाहुबली फलंदाज ठोकतोय सिक्सर. संदीप मार्के इज ऑन फायर नाऊ. हा मार्केवाडीचा नामदेव, त्याने ठोकलाय षटकार. चेंडू येतोय बघा, चेक करा. बॅटिंगसाठी फलंदाजांकडे चेंडू द्या. खतरनाक बॅटिंग आज. खरं तर भाकरीचा पाडा क्रीडांगणावरती सुनीलजी घोडविंदर साहेबांच्या वाढदिवसाला इथून 1 तास 20 मिनिटाचा कालावधी आहे आणि आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये खरं तर मार्केवाडीचे फलंदाज काय शॉट खेळत आहेत. जसा चेंडू येतोय तसा बाउंड्री पलीकडे त्या वेगाने जातोय. म्हणजे मोहन धस साहेबांच्या शिवशंभो चांदई संघाला आता या फलंदाजांना थांबवावंच लागणार आहे, कारण स्कोर या षटकाराने पोहोचलाय धावा 19. चेंडू आणखी द्या. आणि आमच्या व्हॉलेंटियर मित्रांचं मी कौतुक करेल. जांताराजा पिंपलोली संघाचे हे सर्व व्हॉलेंटियर, त्याचबरोबर सायली 11 महालक्ष्मी तळवडे आणि तळवडे वाडी संघाचे हे व्हॉलेंटियर. खरं तर नदीत गेलेला चेंडू म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये गेलेला चेंडू देखील रात्रीमध्ये पकडण्याची, म्हणजे जसा ऋतिक रोशन क्रिश मूवीमध्ये हात घालून मासा पकडतो तसे आमचे व्हॉलेंटियर चेंडू घेऊन येतात. त्या सर्व व्हॉलेंटियरचे मनापासून कौतुक. गोलंदाज तयार. मोठी मॅच, मोठी लढाई. संदीपचा हा फटका, कव्हरमधून चेंडू ट्रॅव्हल होतो, एक्स्ट्रा कव्हरपर्यंत चेंडू फेक झाली. आता खरं तर या सिंगलने स्ट्राईक रोटेट देखील झाली. स्ट्राईक रोटेट होणं देखील तेवढंच गरजेचं आहे, कारण एकटा संदीप देखील किती गाड्या फोडणार असे त्याने षटकार मारलेत. जीवनलाही त्या संधी देण्याचा प्रयत्न आहे, पण ऋतिक कोळंब्याचा परफॉर्मन्स विसरून चालणार नाही, कारण जो स्पेल त्याने टाकलाय जबरदस्त. त्याच्या विरोधात मार्केवाडीचा बायकर मॅन आणि त्याचा टॉवरच्या वरून ठोकलेला हा षटकार. तिकडे सुद्धा एखाद्या गाडीला दुखापत झाली असेल. गाड्या जरी निर्जीव असतील तरी कदाचित हे शॉट संघाला एक मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत असताना अंतर कापायचं आहे आणि अंतर कापण्यासाठी मोठे मोठे शॉट. सध्या धावा फलकावरती स्कोर आहे धावा संख्या 26. 3 बॉल 26 धावा झालेले आहेत. ऋतिक कोळंबेला कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण आता 21 चेंडू 25 धावांची गरज आहे. फटका या ठिकाणी कॅचची संधी आहे. विकेट इथून आउट होतीये. फलंदाज इथून बाद. या दरम्यान आपण पाहतोय पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. राजनजी विरळे साहेब यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आपण करत आहोत. आणि पुढील होणारा सामना श्री 11 गुंडगे संघाचे कर्णधार. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉससाठी या, कारण स्वर्गीय आर्यन स्मृती 11 धामोदर संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. घोडविंदर साहेब देखील आतुरतेने वाट पाहतात. पण घोडविंदर साहेब, आता क्रिकेट स्पर्धेमध्ये आयोजकांनी असं ठरवलं पाहिजे की जर का एखादा कॅप्टन वेळेवरती आला नाही ना, तर समोरच्या कॅप्टनला बॅटिंग किंवा बॉलिंग करण्याचा चॉईस मात्र आता दिला पाहिजे. आणि कदाचित येणाऱ्या पुढील वर्षी आयोजक तसा निर्णय घेतील देखील. श्री 11 गुंडगेचे कर्णधार, प्लीज आपण रिपोर्टिंग करा, कारण सातत्याने सूचना आपल्याला करायला लागतात आणि आयोजकांनाही खरं तर टाईम मॅनेज करायचा असतो. मध्ये पाहुण्यांचा सत्कार, एकीकडे मॅच, त्यामुळे वेळेवरती टॉस हा खरं तर होणं फार गरजेचं आहे. तर गुंडगे टीमचे कर्णधार, लवकर आपण या जाऊया मॅचकडे, जिथे मात्र आता मोहन धस साहेबांच्या शिवशंभो चांदईने पलटवार केला ऋतिक कोळंबेने. विकेट कमावली. आता मार्केवाडीकरांचा लाडका फलंदाज नामदेव मार्के. नामदेवचा फटका उंच हवेत. जजमेंट चुकलं आणि कॅच जमिनीला दान. चेंडू देखील बाउंड्रीच्या दिशेने आणि फिल्डिंग झाली. या दरम्यान 3 धावा इथून मिळाल्या.
हाती आलेली संधी गमावली टीम शिवशंभो चांदईने. नामदेव सारख्या फलंदाजाला इथून जीवनदान दिलं. नामदेव हा खरं तर तेवढा सोपा फलंदाज नाहीये. नामदेव मार्केने इतकं क्रिकेट खेळलंय की मला त्याच्या कारकिर्दीमधली एकमेव मॅच आठवते जिथे भिवंडी परिसरातील कानपोली हा संघ आला होता. थोडी गरमागरमी झाली मॅचमध्ये. नामदेव मार्केने चॅलेंज दिलं होतं की कानपोली संघाला मी हरवणार म्हणजे हरवणार, आणि त्या अंजपच्या मैदानावरती कानपोली संघाला फायनलमध्ये पराभूत केलं होतं. चॅलेंज देऊन पराभूत केलं होतं ते नामदेव मार्केने. इथून मात्र विकेट येता येता पुन्हा एकदा राहिली. सिंगलने स्कोर पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. धावा झाल्या 30. 18 चेंडू जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 21. खरं तर त्या स्पर्धेची कहाणी अशी की ऐन मोक्याच्या वेळी अंजपच्या मैदानावरती पाऊस आला. त्यानंतर लाईव्ह बंद झालं. आम्हाला सर्व सिस्टीम बंद करावी लागली आणि त्यानंतर कानपोली संघाला ज्या पद्धतीने थोडी गरमागरमी, क्रिकेट म्हटलं की थोडी 19-20 होतच राहणार. पण नामदेवने भर मैदानात विपक्षी टीमच्या खेळाडूला चॅलेंज दिलं आणि मॅच लगेच सुरू झाली. आणि त्या मॅचमध्ये ज्यावेळी विजय मिळवला मार्केवाडीने, नामदेव मार्केने पूर्ण क्रीडांगणाला फेरी मारली. कारण तो जल्लोष काही वेगळा होता, ती मॅच काही वेगळी होती. कारण विपक्षी टीमला चॅलेंज देऊन हरवणं, तालुक्या बाहेरील टीमला हरवणं, हे काम नामदेव मार्केने केलं होतं. आणि वावललीची स्पर्धा आपल्याला विसरून चालणार नाही. तिथे नामदेव मार्के हा बाईकचा मानकरी ठरला होता आणि जीवन भगत हा गारपोलीच्या स्पर्धेमध्ये बाईकचा मानकरी ठरला. म्हणजे 2 बायकरमॅन या संघाकडे आहेत. तर दुसरीकडे शिवशंभो चांदईकडे बॉलिंग अटॅक चांगलं आहे, पण आता त्या बॉलिंग अटॅकला पेश करण्याची खरी गरज आहे. मोहनजी धस साहेबांना अजूनही विश्वास आहे की आमचा संघ 18 बॉल 21 धावसंख्या वाचवण्यासाठी तो पलटवार करेल आणि तो पलटवार त्यांना आता दाखवावा लागेल. हे संपूर्ण तमाम क्रीडा रसिक चांदई टीमचा पलटवार पाहण्यासाठी आहेत आणि धमक आहे या संघामध्ये देखील. ती धमक आहे कारण चांदईचा क्रिकेट म्हणजे कर्जतचा खरं तर हा पारंपरिक संघ आहे. पहिलाच बॉल, खडे 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 शॉट, सीमा पार सिक्सर. हे तोफेचे गोळे जसे येतात ना तसे हे षटकार थांबवावे लागतील. कारण हे षटकार जर थांबले नाहीत तर सामना आता थोडा कठीण होऊन बसलाय शिवशंभो चांदईसाठी. कारण मार्केवाडी संघाने आतापर्यंत ज्या धावा केल्यात ना स्कोर कार्डवरती 36, या 36 मध्ये 5 षटकार आहेत. म्हणजे 30 धावा या फक्त सिक्सरच्या आहेत. ते सिक्सर म्हणजे हे खेळाडू हार्ड हिटर नव्हे तर सर्व सिक्सर मॅन आहेत. 36 झालेले आहेत. अजूनही धावा करायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. फक्त 15 शॉट या ठिकाणी एकच धाव इथून मिळली जाईल. स्ट्रोक सिलेक्शन किती भारी आहे बघा आणि बॅटची मुवमेंट किती आहे, पॉवर किती जनरेट करता येते फलंदाज नामदेव मार्के आणि त्याचबरोबर संदीप मार्के. संदीप जेव्हा जेव्हा खेळतो ना, मी बऱ्याचदा पाहिलं, जेव्हा मी समालोचन करत असतो संदीपच्या बॅटला एक वेगळीच धार असते आणि ती आजही मैदानाच्या आतमध्ये ती धार तो इथे पेश करतो. आणि आता नामदेवची बारी आहे. समोर येतो मात्र उमाजी धुळे. 3रा बॉल उमाजीचा हा चेंडू खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतोय. राजगोरे वेगवान कलेक्शन आणि फेक देखील झाली. सिंगल आली. सामना अजूनही आपण म्हणू शकत नाही की मार्केवाडी संघ विजयावरती दावा ठोकतोय. शिवशंभो चांदई देखील तेवढ्याच अंतरावरती आहे. कारण जिंकणारे चेंडू येते मात्र टोटल 15, धावा पाहिजेत ते मात्र 13. 15-13चं इक्वेशन आहे. होऊ शकतो काया पालट मॅच मध्ये होऊ शकतो. फटका संदीप मार्केचा. या ठिकाणी थोडी मिसफील झाली. या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. राजनजी विरले साहेबांच्या शुभाचे नाणेफेक या ठिकाणी आपण करू. दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आपण चला. सूरज एकाने त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहा. श्री 11 गुंडगे आणि त्यांच्या विपक्षात स्वर्गीय आर्यन स्मृती 11 धामोते. यस कॅप्टन, टॉस तिथे होईल. शॉट संदीप मार्केचा. मोठी संधी. कॅच होईल का? पकडली कॅच. आता मॅच मध्ये नवा ट्विस्ट, नवा टर्न आणि आता जो संदीप विजयाचा दावेदार जवळपास संघ ठरेल असं वाटतंय त्या प्रेक्षकांच्या मनामध्ये. आता पुन्हा एक संभ्रम निर्माण झालाय की आता शिवशंभो चांदई आदिरा 11 मार्केवाडी संघाला इथून पुन्हा रस्सी खेच प्रमाणे बॅकफूटवर घेऊन येणार का? आणि श्री 11 गुंडगे टीम कर्णधार टॉस इथून
धामोते टीमने जिंकलाय. कल्पेश डिसिजन फिल्डिंग करण्याचा. या श्री11 गुंडगे संघाची बॅटिंग असेल. आकाश अर्थात कर्णधार आपण आपल्या टीमला सूचित करा आणि यस दोन्ही कर्णधार आयोजकांशी आपण संपर्क साधा ही दोन्ही कर्णधाराला विनंती आहे. चला जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. आता मात्र थोडा तडका लावला या फिल्डरने. चेंडू हवेत आहे. कोणीही खेळाडू त्या ठिकाणी नाहीये. आणखीन एक विकेट कमावण्याची संधी होती. त्या ट्रॅप मध्ये अडकला होता आणखी एक फलंदाज. पण षटक क्रमांक 3 पूर्ण झालं. 51 करायचं होतं. झाल्या 3 ओव्हरमध्ये 41. 12 चेंडूमध्ये धावा हव्यात. त्या मात्र आता जिंकण्यासाठी कंपल्सरी 10. अजूनही सामना सस्पेन्स आहे. अजूनही टीम शिवशंभो चांदई मॅच मध्ये इन आहे. सामना अजूनही 60-40 जरी झाला असला तरी ते 10% नव्हे तर 60% आपल्याकडे खेचण्याची ताकद येणाऱ्या गोलंदाजाला दाखवावी लागेल. मोहनजी दस साहेबांनी पुरस्कृत केलेला शिवशंभो चांदई तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील शेठ कांबरी आदिरा बैलाचे मालक स्वप्नील शेठ कांबरी यांनी पुरस्कृत केलेला श्री खांबाया प्रसन्न आदिरा 11 मार्केवाडी. 12 बॉल 10 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण धामोते टीमने इथून कर्णधार कल्पेशने फिल्डिंग स्वीकारली. बॅटिंग गुंडगे संघाची असेल. दोन्ही टीम रेडी राहा. पण बघायचं हा कडा संघर्ष चांदई आणि मार्केवाडीचा कसा हा सामना फिनिश होईल ते बघायचं. 12-10 ची गरज. ऋतिक आलाय ऑन साइडला. डीप मध्ये खेळाडू मिड विकेटला हा क्षेत्ररक्षक. एक सिंगल मिळेल. श्री 11 गुंडगे संघाचे सर्व खेळाडू आपण स्टेजच्या अगदी बाजूला यावं जिथे कर्णधार आकाश आपल्याला इथे इन्व्हाइट करतात. श्री 11 गुंडगे संघाचे सर्व फलंदाज सर्व ऑल टीम आपण स्टेजच्या बाजूला यावं. 11 बॉल 9. नामदेव मार्के संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू. ऋतिकचा हा चेंडू. बॅट बॉलचा संपर्क नाही. मॅच बनतीये. दोनही टीम साठी मॅच बनतीये. 10-9 धावांची आता गरज आहे. 10 बॉल 9. कभी तेरी तो कभी मेरी. कधी चांदई तर कधी मार्केवाडी. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी क्रीडांगणाच्या अवतीभोवती आणि हा रोमांचकारी सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष. स्टेप आउट केलं होतं नामदेवने. ऋतिक कोळंब्याचा हा चेंडू. 9 बॉल आणि आता 9 धावसंख्येची गरज आहे. बरोबरीमध्ये आणलं या गोलंदाजांनी. मोहन दस साहेबांचा हा संघ शिवशंभो चांदई. मी म्हटलं की हा संघ कमबॅक करणं या टीमला माहिती आहे. ती धमक आहे आणि ती धमक आता ऋतिक कोळंबे दाखवत असताना गोरसई 1 सारख्या संघाच्या विरोधात कानोर बॉईज सारख्या संघाच्या विरोधात 6 विकेट घेणारा गोलंदाज म्हणजे ऋतिक कोळंबे आणि त्याच्या विरोधात नामदेव आता कशी बॅटिंग करणार. 9 बॉल 9. नामदेव मार्केचा फटका आणि इथे पॉवरफुल स्ट्रोक सिक्सर. आता या षटकाराने सामना पुन्हा एकदा आदिरा 11 मार्केवाडीकडे झुकत असताना काय मॅच आहे. 8 बॉल आहेत आता आणि 3 धावांची गरज आहे. 8 बॉल 3. नामदेव 2 चेंडूवरती थोडा का होईना विचार करत होता की तो एक चेंडू माझ्या बॅटच्या समोर ऋतिक देईल आणि तो अखेर चेंडू त्याने पिक केला आणि ठोकलाय षटकार. तीन धावांची गरज आहे. श्री 11 गुंडगे संघाचे सर्व खेळाडू स्टेजच्या बाजूला आपण या. फुल टॉस. नामदेवचा शॉट. फटका फसलाय. विकेट आलीये. मॅच अजूनही बाकी आहे. 7 बॉल 3 धावांची गरज आहे. विकेट नंबर 4 नामदेव इथून बाद. दिनेश त्या ठिकाणी होता ज्याने कॅच पकडली आणि आता ही मॅच पकडणार का शिवशंभो चांदई हे बघायचं आहे. कारण जिंकण्यासाठी भरपूर संघर्ष आहे. भरपूर प्रयत्न आहेत. नामदेव मार्केला देखील माहिती आहे की जरी सामना आता आपल्या बाजूने दिसत असला तरी आपल्याही टीमच्या फलंदाजांना नाकी 9 आणणारे चांदईचे गोलंदाज आहेत. 3 धावांची गरज आहे. 7 बॉल 3. दोनही तेवढ्या ताकदीचे तेवढ्याच कॅलिबरचे हे संघ आणि लढाई अशी पाहिजे. सामना कोणी जिंको प्रेक्षकांना हवाय फक्त एक हाय व्होल्टेज ठसन मारा मुकाबला पाहिजे आणि तसा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 3 धावांची गरज आहे. ऋतिकचा हा चेंडू संघासाठी डॉट येणं अपेक्षित आहे. लास्ट बॉल.
7 बॉल 3 ड्राईव्ह केला, रनआउटची संधी बनतीये, पोहोचला बॅटर. 2 धावा येणाऱ्या 6 बॉल मध्ये करायच्यात. आता हा 2 धाव संख्येचा संघर्ष, 6 चेंडूंचा संघर्ष यानंतर बघायला मिळेल. स्वर्गीय आर्यन स्मृती 11 धामोते संघाचे आज पुरस्कर्ते आहेत संदेशजी हजारे आणि त्याचबरोबर श्री 11 गुंडग्याचे पाकारे नरेंद्र शेठ गोमारे. तर दोन्ही टीम आपण थोडं वॉर्मअप करा आणि लगेच ही मॅच संपली की आपल्याला सूचना करण्या अगोदरच आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा. तुडुंब गर्दी, सर्व बाजूनी प्रेक्षकांची गर्दी आणि कर्जत पंचायत समिती माजी सदस्य चषक मंचावरती राजनजी विरळे साहेब, मोहनजी धस साहेब, हिरामनजी लोभी, रघुनाथजी कोळंबे, गुरु शिंगे साहेब, संतोषजी वैखरे साहेब, पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी तंटमुक्त अध्यक्ष मनोहरजी डायरे साहेब, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजयजी कराळे साहेब आणि त्याचबरोबर रामदासजी घोडविंदे साहेब, हे सर्व आमचे पाहुणे या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना सामना 6 बॉल 2 धावसंख्येचा आहे. जर का हा सामना इथून शिवशंभो चांदई संघाने जिंकला तर मोहनजी धस साहेबांकडून खरं तर मोठी बक्षिसाची खैरात होईल. कारण हा सामना इथून 2 धावा वाचवणं आणि ते काम गोलंदाज राज गोरे इथून करणार का. क्रिकेटमध्ये चांदई संघाचा खरं तर बोलबाला आहे, मार्केवाडीचा बोलबाला आहे आणि त्या दोघांच्या मधील हा सामना इथे क्लिअर झालाय. ठोकलाय विजयाचा चौकार, जिंकलाय संघ आदिरा 11 मार्केवाडी, पराभूत केलंय ते मात्र शिवशंभो चांदई या संघाला. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं तेवढंच गोड गोड कौतुक. चला दामोते संघ वन द टॉस, चूज टू फील्ड. कल्पेश आणि नितीन विरले आपल्या संघाला घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा आणि त्यांच्या विरोधात बॅटिंगसाठी उतरेल तो श्री 11 कर्णधार आकाश यांचा गुंडगे हा संघ. चला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आपण इथून अनाऊन्स करू. ज्याच्या बॅट मधून 51चं टार्गेट असताना खरं तर धावा आल्या टोटल 23. आदरणीय संतोषजी मुणे साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. संतोषजी मुणे साहेब आपणही मंचावरती यावं. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच खरं तर आज त्याच्या बॅटिंगची धमक मार्केवाडी